जय जिजाऊ. जे तुमचं नाव कसं आहे? रघुनाथ पाटील, गाव कोणतं? मुक्कामपासून बाजू तालुका जिल्हा कोल्हापूर. तुम्हाला ह्या छत्रपती संभाजीराव महाराज व्यसनमुक्ती केंद्राची माहिती तुम्हाला कुणाकडून मिळाली? दंड सर आहेत माझे मित्र एक माझं खास कोणत्या दंड वर्षी? सर तिन्हीच आहे. त्यांचं माझ्याकडे सर आहे तरी पण तिने स्वतःची गाडी घेऊन मला सकाळी आली घरी आमच्या असं फक्त सांगितलं की संभाजी पिढी कार्यकर्त्याकडे जायचं. तुम्हाला किती वर्षापासून व्यसन आहे? मला 20-22 वर्षांपूर्वी व्यसन. आता तुम्ही इकडे आमच्या टाकळी केंद्रावर तुम्ही येताना तुम्हाला येताना वाटत तुम्हाला इच्छा झाली होती काय? इच्छा झाली वाटत 2-4 दुकानं बघितली मी. दुकानं उघडली नव्हती. कोणत्या कोणत्या गाव? कुरुंदवाडामध्ये, शिरोळमध्ये, नाणी चौकाला बघितलं मी. दुकानं बंद होती. बरं, आता तुम्हाला इथं अल-निकोनील ह्या औषधाचा तुम्हाला डेमो दिलेला आहे. बरं. तुमच्यावरती प्रात्यक्षिक केलेलं आहे. तर ते औषध घेतल्यानंतर 20 मिनिटानंतर परत तुम्हाला तंबाखू खायची इच्छा झाली का? नाही, नव्हती इच्छा. दारू प्यायची इच्छा झाली का? नाहीच. म्हणजे तुम्हाला औषध देण्यापूर्वी तुमची इच्छा होती इच्छा होती. औषधाची इच्छा होती. आणि औषध दिल्यानंतर तुमची इच्छा नव्हती. पण तुम्हाला इच्छा नव्हती तरी पण तुम्हाला आम्ही तंबाखू तुम्हाला खायला दिला आम्ही. बरोबर. तर तंबाखू तुम्हाला खायला दिल्यानंतर तुम्हाला तंबाखूची चव कशी लागली? नाही, तंबाखू खाण्यापेक्षा ती वैरण खायला वाटली. तंबाखूची चवच राहिली. तंबाखूची मी तंबाखू खाल्ली असं मला भास सुद्धा झाला नाही. मग काय खायला लागलं तुम्हाला? वैरण खायचं, चोथा खायला. जनावर चोथा चालते नाही तसं मी तंबाखू चालते. तुम्हाला किक बसली काय? अजिबात नाही, तंबाखूचा इफेक्ट झाला नाही. तंबाखूचं काही ते चवच लागली नाही. पण ह्या औषधांना तुमची 100% व्यसनमुक्ती होणार आहे. हो ना. जेवढी तुमची व्यसन आहेत, तंबाखू, मावा, गुटखा, हे सगळं तुमचं व्यसन काय होणार आहे, त्यातून तुम्ही मुक्त होणार आहे. होय. तर हे व्यसनमुक्त तुम्ही स्वतः व्यसनमुक्त झाल्यानंतर तुम्ही किती लोकांना तुम्ही ह्या औषधं घेण्यासाठी तुम्ही लोकांना सांगाल? कमीत कमी 5-6 लोकांना सांगणार मी औषध घ्या. ओके, धन्यवाद.